वातावरण खराब करण्यासाठी चॅनलवर आम्हाला बोलवलेलं आहे का? खून करणार, जाळपोळ करणार, देवेंद्र फडणवीस आग लावणार, अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य. माझी तर विनंती राहील, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याची, आणि त्या ठिकाणी पोलिसांनी दखल घ्यावी आणि याच्यामध्ये वातावरण पेटवण्याचा, प्रक्षोभक वातावरण करण्याचा प्रयत्न असेल तर तशा प्रकारचा गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे. सुषमाजी, देवेंद्र फडणवीसांचा आज शपथविधी झाला पाहिजे. भाजपचं सरकार जाहीर करून टाका. सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांच्या घरघरी जाहीर करून टाका. एक पाशा पटेल गलिच्छ भाषेत बोलतो, त्याला 1000 रुपये दंड देतात. 1000 रुपये दंड निवडणुकीच्या अगोदर शपथविधी घेता येत नाही. निवडणुकीच्या अगोदर शपथविधी घेता येत नाही. काही जरा लोकशाहीत आपण समजून घ्या. निवडणूक होऊ द्या, आमदार येऊ द्या, नक्कीच आमची लोक शपथ घेणार आहे, काही काळजी करू नका. शपथविधी करा. आज देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी करा. ज्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र एवढा नाचवून टाकला, किमान महाराष्ट्रातली काही लोक जगतील. इथं मराठ्यांची जाळपोळ करून टाकली. मला वाटतं सुषमाताईंसारखे जे वक्तव्य करणारी लोक आहेत त्यांना आवर घातला पाहिजे. हिंदू मुस्लिमांच्या माध्यमातून काही साध्य आग लावायला मशालीला जमलं नाही, म्हणून शेवटचा प्रयत्न जो त्या ठिकाणी अनिल देशमुखला झाला, जो त्या ठिकाणी वसईला होतोय, सुषमा अंधारे सारख्या चॅनलच्या माध्यमातून आग ओकण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं निवडणूक आयोगानं अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत का, हे आयोग आणि पोलीस खात्याने बारकाईने लक्ष ठेवून त्याचं आकलन केलं पाहिजे, अशी माझी विनंती. प्रचारात भाषण करायला कमी संधी मिळालेली आहे, म्हणून ताई एक छोटंसं भाषण करून टाका. माझी अँकरना विनंती आहे, त्यांना एक 5 मिनिटाचं भाषण करायला द्या. 5 मिनिटाचं भाषण करायला द्या, म्हणजे महाराष्ट्रात त्यांना जे काही करायचं होतं ते झालं नाही. सुषमाजी, तुमची प्रतिक्रिया कळते, तुमचे मुद्दे पटतायत, मात्र दोघंही एकत्र बोलल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमच्या एक प्रतिक्रिया ज्या आहेत ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही पण आपलं चाललंय, त्यांचं बोलणं त्यांचं करू द्या, माझं बोलणं मला करू द्या. सुषमाजी, आपण प्रवीणजींची सुद्धा प्रतिक्रिया ऐकूया. अशी चर्चा